वाटलं जातं नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होतंय, नवरा बायकोला दारू पिऊन मारतंय, हे कुणालाच माहित नाही, मित्राला माहित आहे. त्याला मित्राला सांगितलं पाहिजे इकडे ती मुलगी नेऊन घ्याल. तुमचं पटत नाही ना घटस्फोट घे दुसरी का. पण तिच्या पोरीला जर फटका बसला ना आणि ती पोरगी जर मेली ना तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांनी दिला पाहिजे. येऊन घाल, तुझ्या बापाला बोलव, पण मूर्खपणा करू नको. त्या मुलीचा बाप तरी गे उद्या जर त्या मुलीला एक तर ताकद राहिली नाही, रक्त राहिलं नाही, तिच्या अंगात ती पोरगी झुरून गेली का. महिला मंडळाचं असं होतं, तुम्हाला बोलू नये, मला दम निघत नाही. श्रीमंतांना माणसांना ज्यांनी मुली दिल्या, अति श्रीमंतांना, त्या मुलीनं समजावं, त्या बापानं समजावं आपली मुलगी आपल्यापासून दूर होती. कारण श्रीमंत माणसं लग्न झाल्यावर फक्त दोनच माणसाच्या अवलंबीचे राहतात, नंतर ती माणसं काम दाखवतात. तुमचं काय म्हणतं. श्रीमंत माणसं सुनबाईला त्रास देण्यातले हात माणसं. 2 महिने झाले का GCP घ्यायचा, 2 BHK घ्यायचा, 1 BHK घ्यायचा, रोड टच गुंठा घ्यायचा आणि पैसे कोणाला मागायचे, कोणाला बायको. आता त्या मुली पुढे प्रश्न काय, माझा बाप गरीब आहे, माझ्या भावाची परिस्थिती नाही, मग तिनं असं वाढून जायचं. वाढून ही मोठी लोक नाही हलकट असतं. मला सामान्य माणसाला मुलगी दिली ना, सामान्य ती मुलगी सुखी राहते. 5-1 हजाराची अडचण आली ना तर ती मुलगी म्हणते मी माझे कोण आणते, आपण देऊ. तो बाप काय म्हणतो, तो नवरा काय म्हणतो, बघा मूर्खपणा करू नको. त्यांचं त्यांना चाललंय, आज मी कामाला जाणार आहे, 500 मिळणार आहे, आठवड्याचा बाजार होईल. सामान्य माणसं संसार करण्यात सर्व्हिसवाले तर त्या बाबतीत पूर्ण खलास. यांना नुसती सासरवाडीची हाव. हा आता काय नाही, निमे जावाई सासरवाडीला जायचे बंद झाले. दगी नाही GCP घ्यायचंय का, तुला खड्डा घ्यायला लागेल. अरे घाम काढावा, कष्ट करावा, पैसे कमवा, सासऱ्याची जागा सोड. तुम्ही सांगा तुमच्या मित्राला घरी गेले हो आता, फक्त मी काय म्हणतोय सुधारलं पाहिजे तुम्हाला. मित्राला सांगायचं एक तर दारू सोड, नाही तर अख्ख्या वर्गात हुशार आहे. माझी मुलगी हुशार आहे, पण 50 रुपयाची प्रयोग होई नाही म्हणून माझी मुलगी खाली वर्गातली मुलं तिला हसतात, तेव्हा माझ्या मुलीच्या डोळ्याच्या पाण्याच्या दारा बेंचवर टाकतात आणि माझी मुलगी मध्य सुट्टी घरी येते ना, आई म्हणते आई शिकायचं, आई मला नाही शिकायचं. आई म्हणते शिकायचं, आई मला फी नाही, फाटक्या रुपयाच्या पदरात मुलगी आईला मिठी मारू शकते, आई मी तुला 80% दाखवेल, पण माझ्या बापाच्या दारूमुळे मला वर्गात निघून हसतात. चला परत माग हरी बुद्धी जो नर दुर्लभ आहे, त्याचा अर्थ असा आहे ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर आहे तो दुर्लभ. आणि हरीच्या आईनं दूध पाजलं ते धर्म टिकवण्यासाठी, आणि आईनं दूध पाजलंय कुळाचं आणि शिलाचं नाव टिकवलं. तिखट खाल्लं ना, महिला म्हणतात आईनं जर तिखट खाल्लं ना, तिखट आईनं जर तिखट खाल्लं ना, म्हणजे कोणताही पदार्थ खाल्ला ना, आणि बाळ जर दूध पेलं ना, बाळाच्या पोटात दुखते. लय बारीक आहे का. आईनं जर एखादा चुकीचा पदार्थ खाला तर बाळाच्या पोटात दुखते. पदार्थ खालाय कोणी, आई. तयार काय झालं, दूध, पण पोट कोणाचं दुखत आहे, बाळाचं दुखते ना. मग माझ्या बाळाला पोटात दुखू नये म्हणून आई खात नाही. अभ्यास चांगला करा. या जगात कोणत्याही आईचं दूध वाईट नाही, कोणत्याही बापाचे संस्कार वाईट नाही.
80% लोकांचे इष्टिकीला गिऱ्हाईक फक्त मित्रांमुळे लागले. अरे तो तर पुढे बसला असेल. निमंत्रणाने आयोजक सुमित काशला